थोडाफार का होईना मला अभ्यास त्याच्यामुळे झालेला आहे. तुम्ही जो प्रश्न सोमानीजी GSTचा मांडला हा अतिशय महत्त्वाचा विषय आणि GSTचा अर्थच होता वन टॅक्स वन नेशन. त्याच्यामुळे GSTचा सोल म्हणजे अंतरात्मा असा आहे की एकच टॅक्सचा ब्रॅकेट असला पाहिजे. आणि जेव्हापासून हे बिल आलं तेव्हापासून सातत्याने आम्ही सरकारकडे मागणी करतोय की GSTचा एक रेट काहीतरी ठरवा. म्हणजे इथे त्या कपड्याच्या दुकानातले कोणी आलं आहे का नाही मला माहिती नाही, पण कपड्याच्या दुकानात मी परवा इथल्या आपल्या समन्वयक दुकानात गेले होते इलेक्शनच्या आधी, GST काउन्सिलच्या काही माहिती बजेटच्या आधी. तेव्हा 1000 रुपयाचा शर्ट घेतला तर त्याला 5% आहे आणि 1001 रुपयाचा झाला तर GST 12% आहे. म्हणजे 1 रुपया वाढला की ते ब्रॅकेट फुल्ली बदलते. आणि खरं 1001 आणि 1000 मध्ये फार काही अंतर नाही आहे खरं. त्यामुळे हे जे ब्रॅकेट्स झालेले आहेत हे पूर्णपणे रिडू करण्याची गरज आहे. आणि GST काउन्सिल म्हणजे ह्याचा कोणी चुकीचा अर्थ काढू नये, मी काय राजकीय भाषण करत नाही आहे, पण मी GST काउन्सिलला फार गांभीर्याने घेते. आणि GST काउन्सिलचा नियम कायदा असा आहे जो पार्लमेंटनी पास केलेला आहे की GST काउन्सिलमध्ये फक्त या देशाचे फायनान्स मिनिस्टर्स जाऊ शकतात. म्हणजे ह्या देशातला जो कोणी अर्थमंत्री आहे त्यालाच फक्त बोलायचा अधिकार आहे GST काउन्सिलमध्ये. म्हणजे GST काउन्सिलमध्ये महाराष्ट्राच्या वतीने दुसरा कोणी मंत्री गेला तर त्याला बोलायचा अधिकार नाही आहे. तो फक्त कागद ठेवू शकतो, ऐकू शकतो, पण तो बोलू शकत नाही. हा GST काउन्सिलचा निर्णय आहे आणि तो पार्लमेंटनी अप्रूव्ह केलेला आहे. आणि दुर्दैवाने महाराष्ट्राच्या वतीने GST काउन्सिलमध्ये फायनान्स मिनिस्टर कधीच जात नाहीत. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या जे मूलभूत प्रश्न आहेत फायनान्सचे ते कधीच महाराष्ट्राच्या वतीने मांडले नाहीत. आणि हे मी पार्लमेंटमध्येही बोललेले. आणि हा खूप गंभीर विषय आहे. हा ही काय राजकीय टीका नाही आहे. मी अनेक वेळा या मुद्द्याबद्दल मी बोललेले आहे की GST काउन्सिल इज द हायेस्ट अथॉरिटी इन दिस कंट्री. म्हणजे फायनान्स मिनिस्ट्री ज्याचा संबंध तुमच्या सगळ्यांचा होतो, एका बाजूला RBI जी मॉनिटरी पॉलिसी करते आणि दुसरीकडे GST काउन्सिल जी टॅक्सेशनच्या तुमच्या ट्रेडबद्दल बोलते. म्हणजे फायनान्स मिनिस्ट्रीच्या एका बाजूला RBI आणि दुसऱ्या बाजूला GST काउन्सिल. आणि अनेक वेळा बऱ्याच वेळा अनेक राज्यांमधून भाषण करायला लोक बोलवतात. त्याच्यामुळे अनेक वेळा बाकीच्या अर्थमंत्र्यांची भेट म्हणजे तामिळनाडूचे अर्थमंत्री हे हार्वर्डला शिकून आलेले अतिशय उच्च शिक्षित आणि उत्तम अर्थमंत्री म्हणून त्यांच्याकडे देशात बघितलं जातं. त्यांची भेट मला केरळाला एका कार्यक्रमात झाली आणि सविस्तर त्यांनी GST काउन्सिल कसं चालतं याची माहिती त्यांनी मला दिली. आणि अर्थातच पार्लमेंटमध्ये ते बिल पास करताना तुमच्या आशीर्वादाने मी खासदारच होते. त्यामुळे GST काउन्सिल आणि त्याच्यात अर्थमंत्र्याचा रोल प्रत्येक राज्याचा खूप क्रिटिकल. आणि जेव्हा महाराष्ट्रच नेव्हर हर्ड, महाराष्ट्राचा आवाजच GST काउन्सिलमध्ये नसतो. कारण का महाराष्ट्रातून रेप्रेझेंटेशनच होत नाही. दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. आणि हा मुद्दा मी अनेक वेळा अनेक मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडलेला आहे. कारण का खूप गंभीर विषय आहे, राजकीय विषय नाहीच आहे. हा खूप गांभीर्याने घेण्याचा विषय आहे. पण दुर्दैवाने तो घेतला जात नाही. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. पण मी तुम्हाला शब्द देते की जेव्हा आता GST काउन्सिलमध्ये सरकार जर बदललं तर बदलल्यानंतर GST काउन्सिलमध्ये 100% राज्याचा अर्थमंत्री हा अटेंड करेल आणि शेतकऱ्याचा प्रत्येक टॅक्स बेनिफिटसाठी तो 0 करायचा शब्द मी तुम्हाला आज देते. कारण का खूप गांभीर्याने घ्यायचे विषय. अहो इलेक्शन्स येतील आणि जातील, त्याच्या पुढे काहीतरी विचार केला पाहिजे ना. पॉलिसी मी लोकसभा कशासाठी लढते, कारण का माय कोर स्ट्रेंथ इज पॉलिसी मेकिंग. आम्ही पॉलिसीमध्ये काम करणारे लोक आहेत. यावेळेस मला कमिटी मिळाली ती होम मिनिस्ट्रीची मिळाली. आता होम मिनिस्ट्रीमध्ये सुरक्षितता, त्याच्यानंतर पोलिसांचं वेलफेअर हे खूप कॉम्प्लेक्स इश्यूज असतात. त्यामुळे जेव्हा आम्ही पार्लमेंटमध्ये निवडून जातो ती काय फक्त भाषण आणि प्रचाराचा रोल नसतो, तो खूप सिरियस पॉलिसी मेकिंगचा रोल होतो. आणि हे GSTचे तुमचे जे काही विषय आहेत ते थेट पार्लमेंटला निगडीत आहेत. म्हणजे देशाच्या पार्लमेंटमध्ये हे आणि GST काउन्सिलमध्ये होतात. आणि महाराष्ट्राच्या वतीने फायनान्स मिनिस्टरची ती रोल आणि जबाबदारी असते. पण अर्थातच अनेक वेळा मी निर्मलाजींचे आणि आमचे राजकीय प्रचंड मतभेद आहेत, पण वैयक्तिक संबंध निर्मलाजींचा माझा खूप चांगला आहे.
आणि तो दोन्ही बाजूंनी पाळला. म्हणजे त्यांचाही मोठेपणा की ते फार चांगले संबंध ठेवतात आणि ऑन रेकॉर्ड पार्लमेंटमध्ये त्यांनी मला उत्तर दिलेलं आहे की सुप्रिया, आय एम हॅपी टू लिसन टू व्हॉट यू आर सेइंग, लेकिन महाराष्ट्र से प्रस्ताव तो आहे. महाराष्ट्रापासून प्रस्तावच जात नाही, त्याच्यामुळे GST काउन्सिलमध्ये आपला आवाजच ऐकला जात नाही. पण त्याच्यामुळे तुमच्या वतीने फुल ना फुलाची पाकळी तुमची संसदपट्टू म्हणून मी सातत्याने GSTचे मुद्दे माझ्या फायनान्स बिलमध्ये जरूर मांडीन. आणि महाराष्ट्राच्या वतीने झाले नाही तर दुसऱ्या राज्याचे फायनान्स मिनिस्टरचे माझे फार चांगले संबंध आहेत. मी त्यांना सांगेन, बाबा तुम हमारी तरफ से बोलो. कारण का तामिळनाडूचा फायनान्स मिनिस्टर इज वन ऑफ द फायनेस्ट फायनान्स मिनिस्टर इन इंडिया. त्यामुळे हा GSTचा विषय आणि GSTमध्ये जो त्रास होतो, मला माहिती आहे एका गोष्टीचा की GST काउन्सिलमध्ये एखादी चूक झाली आणि फॉर्म अपलोड झाला तर तो करेक्ट करता येत नाही. त्याच्यामुळे प्रचंड त्रास व्यापाऱ्यांनाही होतो आणि कन्झ्युमरलाही होतो आणि कस्टमरलाही होतो, दोघांनाही होतो. तो एखादा कोड आला आणि तो जर करेक्ट झाला नाही तर वर्षभर थांबावं लागतं ते रिकरेक्ट करायला. आणि दुर्दैवाने सरकारने, केंद्र सरकारने हे सगळं आउटसोर्स केलेलं आहे. सगळ्या प्रायव्हेट कंपनीज हे करतात. त्यामुळे GST काउन्सिल, टॅक्सेशन, सरकार सारखं म्हणत राहतं केंद्रातलं की आम्ही त्याच्यात खूप सिम्प्लिफाय केलं आहे. इट इज नॉट ॲज सिम्प्लिफाईड. आणि तुम्ही म्हणलं गोष्ट खरी आहे की जे टॅक्सेस तुम्हाला भरायचे असतात तेही खूप कॉम्प्लेक्स झालेले आहेत. त्याच्यातही बदल करण्याची मागणी आम्ही सातत्याने करतो. पण EPS 95, आज इथे कोणी त्यातलं आलं आहे का नाही मला माहिती नाही, पण EPS 95 ज्यांना हक्काचे पैसे त्यांना त्यांचे मिळाले पाहिजेत, अशा EPS 95च्या लोकांना त्यांचे हक्काचे पेन्शनचे पैसे पण केंद्र सरकारने आजपर्यंत दिलेलं नाही. त्यांच्या सगळ्या आंदोलनांना मी जात असते. त्याच्यामुळे ही इकॉनॉमी, आज पुढे वाढणारी इकॉनॉमी, ग्लोबल इकॉनॉमीवर साहेब बोलतीलच, पण आज जगामध्ये ज्या पद्धतीने वॉर्स चाललेले, आता एकतर आज अमेरिकेचं इलेक्शन आपल्याला उद्या सकाळपर्यंत कळेल. आता त्यातलं कोण निवडून येतं त्याच्याप्रमाणे केंद्रातल्या आणि जगातल्या पॉलिसीजमध्ये खूप बदल होतील. त्याच्यामुळे ते उद्या सकाळी काय होतं त्याच्यावर खूप निर्भर राहील की पुढची 5 वर्ष या जगाची कशी असतील. आणि तुम्ही म्हणाल, अरे अमेरिकेच्या इलेक्शनचा आमचा काय संबंध? अमेरिकेच्या इलेक्शनचा तुमचा संबंध आहे. याचं कारण असं की रिफॉर्म झाल्यामुळे देशाची इकॉनॉमी ओपन अप झालेली. त्याच्यामुळे जो इम्पॅक्ट वेस्टर्न वर्ल्डमध्ये परदेशात होतो त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट ह्या देशावर आज होतो. आणि तुमच्यासमोरचं सगळ्यात मोठं व्यापाऱ्यांच्या समोरचं आव्हान म्हणजे ऑनलाईन आणि गिग वर्कर्स आहे. मी जेव्हा जेव्हा बाजारपेठेत जाते तेव्हा प्रत्येक दुकानदार मला सांगतो की 25 ते 30% आमचा माल खपायचा कमी झालेला आहे. कारण का ऑनलाईन शॉपिंग इतकं वाढलेलं आहे आणि त्याच्यात बल्क नसल्यामुळे, ओव्हरहेड्स नसल्यामुळे त्यांच्या किमतीही कमी होतात. त्यामुळे हा खूप कॉम्प्लेक्स इश्यू आहे. मला आठवतं आहे की 10 वर्षापूर्वी ह्याच पॉलिसीच्या विरोधात अरुण जेटली साहेबांनी खूप सविस्तर त्याच्यात पार्लमेंटमध्येही आणि पब्लिकमध्ये भाषण केलं होतं. दुर्दैवाने अरुण जेटली आज नाही आहेत आपल्यामध्ये, पण अरुणजींनी सविस्तर ह्याच्यावर भाषण केलं होतं. आणि आज 10 वर्षानंतर ह्या सगळ्या मोठ्या ज्या चेन्स आहेत, ग्लोबल चेन्स, ह्या सगळ्या भारतात आलेल्या आहेत. आणि बारामतीमध्येही 30% शॉपर्स असे आहेत जे ऑनलाईन शॉपिंग आता करतात. म्हणजे मला आधी आश्चर्य वाटायचं, पण देशामध्ये सगळीकडे ऑनलाईन शॉपिंग हा खूप मोठी क्रेज पण झालेली आहे. नवीन पिढी, माझी पिढी अजून हात लावून कपडे करते. म्हणजे मी सोमाणीच्या दुकानात परवा गेले होते तेव्हा मला कपडे घेताना हात लावून इच्छा असते बघायची, पण ही नवीन पिढी तसं शॉपिंग करत नाही. त्या नवीन पिढीला ते इंस्टाग्रामवर बघितलं की ते ऑनलाईन ऑर्डर करतात, ते खूप स्वस्त असतं, 5 वेळा घालतात आणि फेकून देतात. हे नवीन कल्चर आलेलं आहे. ज्याच्यामुळे आपण जेव्हा व्यवसाय करतो किंवा ही मीटिंग्स करतो ह्याच्यात गिग वर्कर्स, त्याच्याबरोबर ऑनलाईन शॉपिंगचा होणारा इम्पॅक्ट, आणि हा फक्त बारामतीच्या म्हणजे बिझनेसवर नाही, देशात ग्लोबली हा मोठा इश्यू झालेला आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा फार गांभीर्याने पुढच्या 25-50 वर्षात आपण कसं काम करायचं. आणि मगाशी आपण ज्या बाजारपेठेंबद्दल शेतकऱ्यांच्या बोलला, ह्याचाही फॉलोअप मी स्वतः महाराष्ट्र सरकारचे जे कोणी सरकार येईल त्याच्याकडे जरूर करीन. आणि मी तुम्हाला शब्द देते की शेतकऱ्याच्या मागे मी स्वतः आणि पक्ष हा ताकदीने आधी उभं राहिला आहे आणि आजही उभं राहील. त्यामुळे तुमच्या ज्या काही पॉलिसीजमध्ये बदल तुम्ही ज्या भाषणात मागितले
ते ताकदीने आम्ही मांडून तुम्हाला पाहिजे त्याच बदलात होईल. तुम्ही बघितलं कांद्याला 40% यांनी टॅक्स लावला होता. क्या पाया सरकारने? पाकिस्तानचा कांदा जगभर चालला होता आणि भारताचा कांदा परदेशात कोणी घेत नव्हता. 2 पैसे तेव्हा जास्त कांद्या पिकवणाऱ्या शेतकऱ्याला मिळत होते. ते गेले या सरकारच्या चुकीच्या पॉलिसीमुळे. आणि माझी लढाई त्या पियुष गोयलांची रोज दिल्लीमध्ये व्हायची की तुम्ही 40%चा टॅक्स काढून टाका, हा इम्पोर्ट टॅक्स काढून टाका. मिल्क पावडरच्या केसमध्ये तसंच या सरकारने केलं. त्याच्यामुळे हे दुर्दैव आहे, मला बोलावं लागतं आहे. पण हे केंद्राचं सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या आणि बिझनेस ज्याला व्हॅल्यू ॲडिशन म्हणतात त्याच्या पूर्णपणे विरोधात आहे. त्याच्यामुळे आज महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार, इकॉनॉमी इज नॉट डुईंग ॲज वेल ॲज इट शुड बी डुईंग. आणि आज तुम्ही बघताय GDPमध्ये पण महाराष्ट्र आज खाली गेलेला आहे. हा केंद्र सरकारचा डेटा सांगतो, हा माझा डेटा नाही आहे, ही टीका नाही आहे. दिस इज फॅक्च्युअल. डेटा स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. ज्यामुळे बाकीच्या राज्यात, आता मी दुसऱ्या राज्याचं उणं धुणं काढणार नाही, पण उसका भी भलाव हमारा भी भलाव, दुसऱ्या राज्याचा वाढला आहे, आपला कमी झाला आहे. याचं कारण महाराष्ट्रातल्या इन्व्हेस्टमेंट्स दुसरीकडे जातात, GDP आपला तिथे जातो आहे, याच्यात महाराष्ट्राचं नुकसान होतं आहे. त्याच्यामुळे माझी तुम्हालाही विनंती राहील की एक असोसिएशन म्हणून इलेक्शन्स येतील आणि जातील, पण पॉलिसी लेवलला जे निवडून आलेले रेप्रेझेंटेटिव्स आहेत त्यांनी आपल्या राज्यासाठी काम करावं. एवढीच माफक अपेक्षा जे कोणी निवडून येतील त्यांच्याकडून मी करत असते की दुसऱ्यांचं भलं व्हावं हे चांगली गोष्ट आहे, पण खुद का भी भला करो पहिले. कारण का इट्स गोइंग टू कम ॲट अ ह्यूज कॉस्ट फॉर महाराष्ट्र. कारण का महाराष्ट्र हे देशातलं, जेव्हा आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हा देशातलं 1 नंबरचं राज्य होतं, ते आज राहिलेलं नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा खूप गांभीर्याने आपण विचार केला पाहिजे. आदरणीय, मी फायनान्सवर मी किती वेळ बोलू शकते, पण मी पवारसाहेबांचा अँगल बघते माझ्याकडे बघण्याचा, त्याच्यामुळे मी भाषण आज माझा फार लांबवत नाही आहे. पण कधीही व्यापारी असोसिएशनला परत कधीही पॉलिसी लेवल, GST आणि गिग वर्कर्स आणि ऑनलाईन इकॉनॉमी ह्या सगळ्यावर कधीही तुम्हाला टॅक्सेशनवर इच्छा असेल तर कधीही मला बोलवा, आपण सविस्तर त्याची चर्चा करू. बजेट येईल फेब्रुवारीमध्ये, त्याच्या आधी जर डिसेंबर जानेवारीमध्ये आपण एखादी मीटिंग, एक क्लोज डोअर छोटी मीटिंग घेऊ शकलो तर या सगळ्याचा फॉलोअप तुमची लोकप्रतिनिधी म्हणून दिल्लीतला मी फायनान्स मिनिस्टरशी नक्की करीन. आज आल्यानंतर आपण अतिशय प्रेमाने स्वागत केलं, याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानून दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा देऊन आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.